मंत्राचा जप करत करत अद्भुत वैकुंठ धामाला आपल्या योग माय बलीने माया बलाने पोचले। आणि तेव्हा यांना फार अतिशय आनंद झाला की आपण भगवंताच्या या वैकुंठ धामाला भगवंताला भेटायला आलो। भगवत दर्शनाच्या लालसेने अन्य दर्शनीय वस्तूंची उपेक्षा न ठेवता जेव्हा 6 तटांचा ते दरवाजा ओलांडून ज्या वेळेस ते 7व्या दरवाजाजवळ पोहोचतात तेव्हा त्यांना हातामध्ये गदा घेतलेले बाजूवंत कुंडले किरीटी इत्यादी मौल्यवान दागिन्यांची विभूषित झालेले असेल 4ही कुमार पूर्ण तत्वज्ञानी दिसू लागले। त्यावेळेस ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये बघा पुन्हा पुन्हा वर्णन करतात की ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये सर्वात लहान लहान म्हणजे सर्वात वयाने ज्येष्ठ असणारी, हे ज्येष्ठ का आहेत कारण आपण आता श्रवण केलं की सर्वात अगोदर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मितीच्या वेळेस सृष्टी उत्पत्तीच्या वेळेस या 4ची निर्मिती सर्वात अगोदर केली होती आणि म्हणून हे वयाने ज्येष्ठ आहेत। तेव्हा ज्येष्ठ असून सुद्धा 5-5 वर्षाची बालक हे दिसतात आणि त्यांची दिगंबर अवस्था होती। त्यांना अशा प्रकारे निसंकोचपणे आता जाताना पाहून भगवंताच्या ब्राह्मणांचा आदर करण्याचा द्वारपालांनी त्यांच्या तेजाला तुच्छ मानलं आणि काठीने त्यांना अडवलं। कोणी? भगवंताच्या द्वारपालांनी। जय आणि विजयाने। वास्तविक यांच्याशी असे दुर्वर्तन करणं चुकीचं होतं, परंतु या जय आणि विजयाने यांना अडवलं त्यावेळेस ते मुनी म्हणतात, अरे द्वारपालांनो, जे लोक भगवंताची महान सेवा करतात आणि लोकांची या प्रभावाने लोकांची प्राप्ती करून त्या ठिकाणी ते वास करतात, भगवंताच्या सारखेच ते समदर्शी असतात, मग तुम्ही दोघे त्यांच्यापैकीच असून भगवंताच्याच दारी राहून तुम्ही एवढी विषमता कशासाठी या ठिकाणी दाखवताय? बघा किती सुंदर उत्तर या 4ही मुनींनी दिलंय। ज्यावेळेस जय आणि विजयाने अडवलं त्यावेळेस उत्तर काय देत आहे? जो भगवंत राम अवतारामध्ये मात्या सीतेचं हरण करून फार त्रास देऊन सुद्धा भगवंताने त्या दृष्ट रावणाला तीच गती दिली जी आपल्या घराण्यातल्या लोकांना दिली होती। आपल्याच धामाला त्यांना गती दिली। म्हणजे भगवंत भक्तवत्सल आहे। भगवंत आपल्या भक्तांवर कृपा करणारा आहे। भगवंताजवळ जर अतिशय वाईट कृत्य करणाराही सारखाच आहे आणि चांगलं कृत्य करणाराही जर भगवंत त्या ठिकाणी त्याला सारखं, तर तुम्ही का या ठिकाणी भेदभाव करताय तसा प्रश्न सनकादिकांनी जय विजयाला केला। भगवंत तर परम शांत स्वभावाचे आहेत, त्यांचा तर कोणाशीही विरोध नाही। तुम्ही जर त्यांचे पार्षद आहेत तर तुम्हाला हे असं वाटणं शोभत? तुम्ही स्वतः संशयी आहात परंतु दुसऱ्यांवर तुम्ही संशय घेता आहेत। भगवंताच्या उदरात भगवंताच्या या ब्रह्मांडात सर्व आपण सारखे आहोत आणि तुम्ही आम्हाला अडवता आहेत। ब्रह्मांडामध्ये सर्व काही सारखं असताना सुद्धा भगवंताच्या या उदरात आपण सर्वजण राहत असताना सुद्धा भगवंताजवळ भेदभाव नाही, तुम्ही का भेदभाव करता? आपण त्या भगवंताचे पार्षद आहात म्हणून का तुम्ही आमच्याशी असे वागता? परंतु जर तुम्ही मंद बुद्धीचे असाल तर तुमच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या अपराधाला योग्य असा दंड देण्याचा विचार करत आहात। तुम्हाला दंड तर भेटेलच, तरी सुद्धा जय विजयाने संताधिकांना आतमध्ये जाऊ दिलं नाही। भगवंताला ही गोष्ट माहीत पडली की आपल्याला आतमध्ये भेटण्यासाठी संताधिकांना येऊ दिलं नाही। त्यावेळेस स्वतः भगवंतांनी संताधिकांची क्षमा मागितली
म्हणे हे ऋषी, मी त्यांच्या मार्फत क्षमा मागतो. हे केलेलं जे त्यांनी कृत्य आहे हे खरंच चुकीचं आहे. त्यावेळेस त्यांना त्या सनकादिकांनी जय आणि विजयाला शाप दिला, जा 3 जन्म तुम्ही या पृथ्वीवर राक्षस होऊन पडसाल. त्यावेळेस त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली आणि चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी शाप मागितला. त्यावेळेस सनकादिकांनी सांगितलं, राक्षस तर तुम्हाला व्हावंच लागेल, 3 जन्म तर तुम्हाला राक्षसांचे घ्यावे लागतीलच, परंतु साक्षात भगवंत तुमचा उद्धार करतील, त्यावेळेस तुम्ही मुक्त व्हा. तर पहिल्या ज्या वेळेस जय विजयाच्या जन्मामध्ये त्यांना शाप मिळाला, त्यानंतर तेच कोण झाले, रावण आणि कुंभकर्ण. नंतर तेच कोण झाले दुसऱ्या जन्मामध्ये, तेच नंतर दुसऱ्या जन्मामध्ये राक्षस होऊन त्याच जन्मामध्ये पुन्हा दंतवक्र आणि शिशुपालाचा जन्म त्यांनी घेतला आणि ते मुक्त झाले. 3 जन्मामध्ये राक्षसांच्या योन्या त्या ठिकाणी त्यांना प्राप्त केल्या आणि भगवंतांनी त्यांचा उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान. यानंतर सनकादिकांच्या शापानंतर जय विजयांचे वैकुंठातून पतन होते ही कथा या ठिकाणी सांगितली. ब्रह्मदेव त्या ठिकाणी म्हणत आहेत की सनकादी मुनींनी जेव्हा अशी स्तुती केली भगवंताची की देवा तुम्ही सर्व साक्षी आहात, तुम्ही सर्वज्ञ जाणणारे आहेत, तुम्ही कृपानिधान आहात, भक्तवत्सल आहात. आणि तेव्हा श्री हरी सुद्धा त्यांची प्रशंसा करत त्यांना सांगतायत. पुन्हा पुन्हा भगवंत त्या जय विजयांना सांगतो, जरी जय आणि विजय माझे पार्षद होते तरी सुद्धा त्यांनी जी चूक केली त्याच्याबद्दल मी तुम्हाला क्षमा मागतो. तो माझे भक्त आहेत, ते माझे पार्षद आहेत. पुन्हा पुन्हा त्यावेळेस सनकादी मुनींनी सांगितलं, म्हणजे भगवंता आम्हाला समजलं त्यांना सुद्धा थोडाफार अहंकार होता आणि म्हणून त्यांच्या हातून अशी चुकीची गोष्ट घडली. सेवकांनी अपराध जर केला त्यावेळेस भगवंत कसं उत्तर देत आहेत बघा. म्हणे हे मुलींनो, सेवकांनी जर अपराध केला तर त्याचं पाप त्याच्या स्वामीलाच दोष देण्यात येतं. शास्त्र असं सांगतं 5 वर्षापर्यंतच्या बालकाने जर काही चुका केल्या तर ते चूक त्याची चूक नाही, ती चूक त्याच्या आई वडिलांना भोगावी लागते असं सांगितलं जातं. आणि त्याच्या वरच्या वयातल्या लोकांनी जर पाप केलं तर ते स्वतः मात्र त्याला भोगावं लागतं. त्यावेळी भगवंत म्हणत आहेत माझ्या पार्षदांनी चूक केली ती मलाच दोष देते आहे. जो अपयश स्वामींच्या कीर्तीला अशा प्रकारे दूषित करतो जसा तो चर्मरोग त्वचेला करतो, तेव्हा जसं तुमचं मन यांनी दुखवलं आहे तसं स्वतः माझं सुद्धा मन या प्रकाराने दुखलंय. वारंवार भगवान त्या ठिकाणी त्यांची क्षमा मागतात. त्यावेळेस ब्रह्मदेव स्वतः भगवंताशी बोलतात. म्हणे जरी मनोहर तुमचं बोलणं असलं, मोठ्या उदार अंतःकरणाने तुम्ही बोलत असले, परंतु इतकं महत्वपूर्ण आणि गूढ गंभीर असं भगवंत तुम्ही मनाला आता वाईट वाटू देऊ नका. त्यावेळेस सनकादिकांना सांत्वना केली. ब्रह्मदेव आणि भगवंताचा संवाद या ठिकाणी सांगितला आणि भगवान पुढे त्यांना तिथून म्हणजे वैकुंठातून सनकादिकांना त्या ठिकाणी परत त्या ठिकाणून ते निघतात. सनकादिक भगवंताच्या घरून वैकुंठातून परत जाण्यासाठी निघतात. आता हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षाचा, आता आपण हिरण्यकश्यपूचा जन्म तर पाहिला, परंतु बघा या ठिकाणी अशी कथा सांगितली आहे
की हिरण्याक्ष आणि हिरण्याक्षाचा तो वध तर भगवंतांनी वराह रूपाने केला, परंतु बाकी अजून शिल्लक कोण राहिलेला होता? हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू तर त्या ठिकाणी जन्माला आलेला होता, परंतु याच्यासोबत हा एकटा आलेला नव्हता. त्या दितीला सोबत तिच्या कश्यप ज्या पतींनी सांगितलं होतं, दिती गर्भधारणेमध्ये तुला एक नाही जुळे पुत्र होते. बरोबर, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे जुळे जन्माला आलेले होते. आणि हिरण्यकश्यपूचा त्या ठिकाणी वध तर भगवंतांनी वराह अवताराने युद्ध करून त्याला मारलं, परंतु अशा प्रकारे श्रीहरी आणि हिरण्याक्ष दुसऱ्याला जिंकण्याच्या इच्छेने अत्यंत क्रुद्ध होऊन एकमेकावर आपल्या गदा प्रहार. भगवंतांनी पुन्हा आता बघा तिसऱ्या स्कंदामध्ये सुद्धा हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूची कथा आली आहे, आणि पुन्हा 7व्या स्कंदामध्ये सुद्धा हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूची कथा आली आहे. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सर्वात शेवटी भगवंतासोबत संवाद केलाय. तेव्हा माझ्याकडून वर मिळवून हा दृष्ट दैत्य मोठाच प्रबळ झाला होता हे मला समजलं, कारण यांना एवढी शक्ती कोणाकडून प्राप्त झाली होती? ब्रह्मदेवाकडूनच प्राप्त झाली होती. तर ब्रह्मदेव स्वतः नारायणाला भगवंताला म्हणतात. यावेळी तो आपल्या चरणांना शरण आलेला आणि ब्राह्मण गायी अन्य निपराध जीवांची यांनी फार हानी केली, इतर जीवांना याने फार दुःख दिलं. तेव्हा याच्या तोडीचा योद्धा कोणी नव्हता हेही मी जाणलं, परंतु हा महाशत्रू आपल्याशी बरोबरी करू शकत नव्हता. ही गोष्ट ध्यानात ठेवून मला आनंद वाटत होता, कारण भगवंताच्या खेरीज याला कोणीही मारू शकत नाही असं त्यावेळेस ब्रह्मदेव बोलत आहे. यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात, प्रभू याचा मृत्यू आपल्या हातूनच होणार होता हे माझं परम भाग्य होतं, मी समजून चुकला होता. हा स्वतः कालरूप असलेला आपल्या जवळ आला होता आणि आता युद्धात हा मारला गेला. आता याला शांती मिळवून द्या. भगवंतांनी त्याला त्या ठिकाणी हिरण्याक्षाचा वध केला आणि त्याला शांती मिळवून दिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर तृतीय स्कंदाच्या शेवटी मनु आणि शतरूपा यांनी सृष्टीचा विस्तार केला. त्याच सृष्टीला पुढे नेमताना त्या मनु शतरूपेच्या मुलींना कुणाकुणाला नेण्यात आलं, कुणाकुणाशी त्यांचा विवाह झाला, ही सृष्टी उत्पत्तीची कथा पुढे सांगितली. शौनक आदी ऋषी पुढे स्वयंभू मनुने पुढे संतती उत्पन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय त्या ठिकाणी केले, उत्पन्न झालेले त्यांचा विवाह कशा पद्धतीने केला ही कथा या ठिकाणी सांगितली. त्यावेळेस सांगितलं, शौनक ऋषी म्हणता आहेत, म्हणे हे विदुरा, विदुर मोठा भगवत भक्त आणि भगवान श्रीकृष्णाचा अनन्य सुहृदय असलेला असा भक्त आहे. तेव्हा आपला मोठा भाऊ धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्र यांनी भगवान श्रीकृष्णांचा अनादर केल्यामुळे अपराधी समजून त्यांनी त्याग केला होता, जी कथा आपण सकाळी श्रवण केली. हीच कथा पुन्हा या ठिकाणी सांगितली की या ठिकाणी त्या कथा विदुराची कथा पुन्हा सांगितली. तो महर्षी द्वैपायनांचा पुत्र महत्तेत कोणत्याही प्रकारे यांच्यापेक्षा कमी नव्हता. सर्व प्रकारे भगवान श्रीकृष्णांचा आश्रित आणि भगवान श्रीकृष्णांचा अनुयायी तो होता. त्यावेळेस त्याने सर्व जगतासमोर असं शाश्वत करून ठेवलं होतं की तीर्थयात्रा केल्याने त्याचे अंतःकरण जीवाचं अधिक शुद्ध होतं आणि लोकांमध्ये श्रेष्ठता वाढते. त्यावेळेस विदुरांची अजून एक कथा या ठिकाणी सांगितली जाते की ज्या वेळेस पांडवांना त्यांच्या हक्काचं त्या ठिकाणी राज्य दिलं जात नव्हतं, त्यांच्या हक्काची जी मालमत्ता होती ती दिली जात नव्हती, त्यावेळेस
भगवंत स्वतः त्या ठिकाणी गेले होते आणि भगवंतांनी सांगितलं होतं म्हणे जेवढं पांडवांच्या हिश्श्याचं आहे तेवढं त्यांना दिलं गेलं पाहिजे. त्यावेळेस असं एका ठिकाणी एका ग्रंथामध्ये असं सुद्धा आलेलं आहे की भगवंतांनी पांडवांसाठी सांगितलं होतं म्हणे मी ज्या त्यांच्या वाटेचं तर त्यांना द्या, परंतु ते जर तुम्ही देणार नसले तर किमान 5 गावं तरी त्यांना द्या. असं सांगितलं जातं की भगवंत त्याला असंही म्हटलं होते की म्हणे 5 गावं जे मी म्हणेन ते जर तू दिले तर पांडव खुश होतील आणि तेवढंच त्यांना भरपूर होईल. त्यावेळेस पांडवांसाठी जे 5 गावं मागितले ते द्यायला तयार नाही. तेव्हा भगवंताला त्यांनी सांगितलं 5 गावं काय, सुईच्या टोकावर जेवढी जमीन मावेल तेवढं सुद्धा आम्ही या पांडवांना देणार नाही. त्या भर सभेमध्ये ज्यावेळेस भगवंताला असं सांगितलं त्यावेळेस दुर्योधन आणि त्यांनी भगवंतासाठी अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी व्यवस्था केलेली होती. ती सभा जी होती ती भगवंत येणार म्हणून फार सुंदर पद्धतीने सजवली होती. भगवंतासाठी पंचपक्वान्न तयार केले होते आणि सुईच्या टोकावर जेवढी जमीन मावते तेवढी सुद्धा देणार नाही असं म्हटल्यावर भगवंताला राग आला. भगवंत तिथून निघाले. त्यावेळेस भगवंताची वारंवार विनंती तो करतो आहे की म्हणे देवा सभा संपली, तुमच्यासाठी आम्ही पंचपक्वान्नाचं जेवण बनवलं आहे, तुम्ही जेवण तयार केलेलं आहे, तुम्ही करून जा. भगवंत जेवले. जसे निघाले त्यावेळेस उद्धवाला भगवंत म्हणतात म्हणे उद्धवा चल समोरच माझी कोणीतरी वाट बघत आहे आणि बघा असं कृत्य होतं. अशी कृती त्या ठिकाणी समोर दिसत होती. वास्तविक तशी नाही होती, परंतु भगवंताच्या भक्ताचं भगवंताला मन कसं ओळखता येतं, भगवंताच्या भक्त भगवंत कसा ओळखतो तर बघा समोर फार लांब वर विदुर काका आणि त्यांची पत्नी एका कुटीमध्ये दरवाजा बंद करून भगवंत येणार, भगवंताविषयी काही विचार करता आहेत, भगवंताचं नामस्मरण अखंड करता आहेत की कदाचित जर भगवंत आपल्या घरी आले तर, कदाचित जर भगवंत आपल्या घरी जेवले तर. तेच फक्त मनोमन बोलले आणि ते भगवंतांनी जाणलं. हे भगवंत त्या ठिकाणी उद्धवाला म्हणतात उद्धवजी चलो विदुरा चलो विदुरा सबरी के बेर सुधा